हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या घरात सुख समृद्धी येऊ, तुमच्या घरातले सगळे दुःख दूर होत, हे नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जाऊ, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. 17 जानेवारी शुक्रवारी संकष्ट चतुर्थी आहे. गणपती बाप्पा सुख करता दुःख हरताय. ते आपल्याला सुख देत असतात आणि आपलं जे काही दुःख आहे ते दूर करत असतात. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. तर आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची उपासना करायची असते. म्हणजे प्रत्येक जण चतुर्थीचं व्रत करतं असं काही नाही. काही जण चतुर्थीचं व्रत करतात, पण आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे. त्याला पहिला मान दिला गेला आहे, म्हणून आपल्याला गणपतीची उपासना करणं गरजेचं आहे. आणि जे चतुर्थीचं व्रत करतात ते करतात, पण आपण काय करायचं? आपल्याला सुद्धा करणं गरजेचं आहे. सेवा करा. भले तुम्ही व्रत करत नसाल, पण तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करणं गरजेचं आहे. गणपती अथर्व शीर्षम, गणपती स्तोत्रम याचं एक वेळा पठण करा. गणपती बाप्पांचा पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करा. त्या दिवशी काहीतरी करायचा प्रयत्न करा. ओम गण गणपतये नमः या मंत्राची 1 माळा जप करा. 11 वेळा करा. 11 वेळा तो मंत्र म्हणा. काहीतरी करा. मुलांना पण सवय लावा या गोष्टींची. तर या गोष्टी तुम्ही नक्की करा. तर आज मी तुम्हाला, या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, पण आज मी तुम्हाला एक होम सांगणार आहे. कर्पूर होम अतिशय प्रभावशाली आहे. तो कर्पूर होम जर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करायला सुरुवात केली, म्हणजे आता हीच चतुर्थी नाही, संकष्ट चतुर्थी, प्रत्येक चतुर्थी फक्त महिन्यातनं 1 दिवस येते आणि तो होम करायला फक्त 2 मिनिटं लागतात. जास्त वेळ लागत नाही. म्हणून प्रत्येक महिलांना मी सांगेन. आणि तो होम फक्त महिलांनी करायचा का? तर नाही. घरात जर महिला नसेल एखादी, तर पुरुषांनी केलं तरी देखील चालेल, मुलींनी केलं तरी देखील चालेल, कोणी करू शकतं. मग ताई माझे पिरियड्स आलेले आहेत, मी कसं करणार? तर मिस्टरांना सांगा, तुमची मुलगी मोठी असेल तिला सांगा, जावेला सांगा, सासूबाईंना सांगा, कोणाला तरी सांगा. आणि हे तुम्ही हा होम करून घ्या. तुम्ही करून बघा. तुमच्या घरातली इडा पिडा, निगेटिव्हिटी, सगळं जे काही दुःख संकट असेल, तुमच्या घरात आजारपण असेल, मुलांची चिडचिड, काही असो, सगळं दूर होणार आहे. प्रत्येक चतुर्थीला हा छोटासा होम करायचा आहे. आता होम कशा पद्धतीने करायचा? आता होम सगळ्यात आधी तुम्हाला सायंकाळी करायचा आहे. दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला हा होम करायचा. गणपती बाप्पांच्या समोर बसायचं. धूपदीप लावायचा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. आणि धूपदीप लावल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा, मी हा होम करत आहे, तर माझ्या घरातले विघ्न दूर करा, माझ्या घरातले संकट दूर करा. तुम्हाला म्हणजे जे काही तुमच्या घरात प्रॉब्लेम असतील, तुमचे मुलं चिडचिड करत असेल, ते तुम्ही गणपती बाप्पांना सांगा की हे माझं दुःख तुम्ही दूर करा. ज्या चतुर्थीला जमलं त्या चतुर्थीला करा. आता मी सांगितलं चतुर्थीला, आणि मग एखाद्या चतुर्थीला तुमचे पिरियड्स पण येऊ शकतात. ज्या चतुर्थीला शक्य होईल त्या चतुर्थी, म्हणजे असं आता केलं तो संकल्पयुक्त नाही आहे ते की प्रत्येक चतुर्थीला करायचं. एखादी चतुर्थी आपली जाऊ पण शकते, राहू पण शकतं ते करायचं. जी चतुर्थी मिळाली त्या चतुर्थीला तुम्ही करू शकता. तर तुम्हाला काय करायचंय? एक डिश घ्यायची आणि त्या डिश मध्ये तुम्हाला 1 खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि तो ठेवल्यानंतर त्यात तुम्हाला 7 कापूर घ्यायचे आहेत. 7 कापराचे तुकडे. आणि कापूर घेताना भीमसेनीच घ्यायचा. जो गोल येतो चपटा तो घ्यायचा नाही. ओबडधोबड येतो बघा, भीमसेनी कापूर तोच घ्यायचा आहे. भीमसेनी कापरात निगेटिव्हिटी खेचण्याची क्षमता खूप जास्त प्रमाणात असते. तर ते कापूर तुम्हाला घ्यायचे. थोडासा खर्च लागेल, पण तो कापूर नसेल तर घेऊन या. आणि ते कापराचे तुकडे तुम्हाला हातात घ्यायचे आहेत किंवा एखाद्या छोट्याशा डिश मध्ये ठेवा. आता ते तुम्हाला 1 कापूर ठेवायचा आहे. 1 कापूर ठेवला की तो जाळायचा. आणि तो जळल्यानंतर, म्हणजे तो जळत राहील तोपर्यंत तुम्ही मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणायचा. जोपर्यंत तो पहिला कापूर जळतोय तोपर्यंत हा मंत्र म्हणत राहायचं. किती वेळा म्हणायचं तसं काही नाही. तो कापूर जळेपर्यंत. तो थोडासा पेट घेतोय तो दुसरा टाकायचा. तो थोडा पेटायला लागला तिसरा टाकायचा. 7ही कापूर, एक कापूर तुम्हाला टाकायचे आहेत. आणि 7वा कापूर टाकून झाला, कंटिन्युअसली त्याचा जप करायचा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. अगदी छोटासा तुम्ही कर्पूर होम करून बघा. इतका प्रभावशाली आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुमच्या घरातले सगळे दुःख संकट इडापिडा निघून जाणार आहे बस. आणि ते जळाल्यानंतर त्याची म्हणजे तो काळा होणार आहे. ते खोबरं काळं होणार आहे. आणि कापूर तर काही राहणारच नाही त्यात. तर ते खोबऱ्याचं काय करायचं? त्यानंतर ते खोबरं तुम्हाला कचरापेटीत टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला होम करायचा. तर महिलांनो, कंटाळा करू नका. हा होम प्रत्येकाने करा. आणि याचे अनुभव मला नाही सांगितलं तरी चालेल. तुम्ही स्वतः त्याचे अनुभव बघा. तुमच्या घरात
म्हणजे इतक्या छान छान गोष्टी होतील. मी स्वतः कर्पूर होम करायला लागले म्हणून मी तुम्हाला सांगते. तर नक्की हा प्रत्येकाने कर्पूर होम करा. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा तुम्हाला जे वाटत असेल ते नक्की लिहा. आणि कोणकोणत्या सेवा करत आहात ते पण सांगा. आणि बेल आयकॉन वर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.